चैत्र पौर्णिमेला देवगाव तालुका केज जिल्हा बीड या गावातील हनुमान जन्मोत्सव आणि रेणुका देवीच्या यात्रेचा सण असतो। 2 ते 3 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाचा कार्यक्रम भरगच्च असतो। सुवासिनी कार्यक्रम, पालखी व गाडा ओढणे, छबिना मिरवणूक, बकऱ्याचा कार्यक्रम असे 2 ते 3 दिवस चालणारे कार्यक्रम या दिवसात साजरे केले जातात। हनुमान जयंती दिवशी गावदेवी रेणुका मातेची विधिवत पूजा केली जाते। पहाटे लवकरच पुजाऱ्यांकडून देवीला अंघोळ घातली जाते। अंघोळ घातल्यानंतर देवीला नवीन साडी नेसवली जाते। यात्रेच्या कालावधीमध्ये गावातील भाविक देवीला मान म्हणून नवीन साडी घेऊन येतात व तीच साडी देवीला नेसवली जाते। त्यासाठी मंदिरातील पुजाऱ्यांशी अगोदर संपर्क करावा लागतो। साडी नेसवल्यानंतर देवीला पारंपरिक दागिन्यांचा साज परिधान केला जातो। गेल्या कित्येक वर्षापासून देवीचे हे दागिने खास यात्रेनिमित्त बाहेर काढून देवीला परिधान केले जातात। त्यामुळे रेणुका मातेचे या दिवसात सौंदर्य अधिकच खुलून दिसते। सर्व विधी पुजाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडल्यानंतर सकाळी देवीची आरती घेतली जाते। देवीच्या आरतीला गावातील भाविक भल्या पहाटेच हजर होतात। हलगी, झांज आणि आराध्यांच्या उपस्थितीमध्ये देवीची सकाळची आरती संपन्न होते। इकडे गावामध्ये हनुमान मंदिराच्या समोर गाडा आणून उभा केलेला असतो। गाड्याचे पूजन सकाळच्या सत्रात गावातील महिला मंडळीकडून होते। गावची यात्रा असल्याने गावातील प्रत्येक जण या दिवशी आवर्जून हजर असतो। नोकरीनिमित्त, कामधंद्यानिमित्त परगावी असणारे गावातील सर्व भाविक या दिवशी हनुमान मंदिरासमोर गाड्यासोबत जाण्यासाठी हजर राहतात। गाडा बैलांच्या साहाय्याने ओढला जातो। गाडा ओढण्यासाठी बैलजोडी प्रथम रांगेत जोडण्यासाठी गावातील ट्रस्टी लोकांकडून बोली लावली जाते। जो भाविक जास्त देणगी देईल त्याला गाड्याचा पहिला बैलजोडी जुंपण्याचा मान मिळतो। त्याच वेळी गाड्याची सर्व तयारी पूर्ण केली जाते। या गाड्यावर एक मोठा लाकडाचा खांब आडवा जोडला जातो, ज्याच्या साहाय्याने बागड म्हणजेच बगाड घेतले जाते। सकाळी 8:30च्या सुमारास गावातील हनुमान मंदिरासमोरून गाडा निघतो। गाड्याबरोबर
गावातील लहान थोर पुरुष महिला भाविक असतात, तर पुढे बँड पथक असते. जाती पगड जातीचे भाविक 12 बलुतेदार या दिवशी देवीच्या व हनुमान उत्सवाच्या सणानिमित्त एकत्र येतात. एक आगळी वेगळी चालत आलेली परंपरा या निमित्ताने पाहण्यास मिळते. नवीन कपडे परिधान करून सर्व भाविक या दिवशी अगदी थाटामाटाने एकमेकांशी भेटतात. उत्सवाच्या निमित्ताने एकत्र आल्यामुळे गप्पांचे फड जमतात, गाठीभेटी पण होतात. बैलजोड्यांनी जोडलेला गाडा गावाच्या वेशीपर्यंत येतो. गावातील सर्व महिला गाड्यासोबत वेशीपर्यंत येतात आणि गाड्याला वाटे लावून घरी परततात. गावापासून 2-3 किलोमीटरवर रेणुका देवीच्या मंदिराच्या आसपास यात्रा भरलेली असते. गावातूनच नाही तर परगावातून अनेक भाविक या यात्रेसाठी एकत्र जमतात. वेगवेगळी दुकाने या निमित्ताने पाहण्यास मिळतात. यात्रेच्या निमित्ताने अनेक नातलगांच्या गाठीभेटी, मित्रांच्या गाठीभेटी होत असतात. यात्रेसाठी येणारे भाविक खरेदीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसून येतात. झोपले बाळ.
आलेल्या सर्व नातेवाईकांना भेटण्यासाठी घरातील लहान थोर मंडळी एकत्र बसून त्यांच्या गप्पाटप्पांचा फड जमा होतो. नवीन नवीन नातेवाईकांच्या भेटी या निमित्ताने होतात. सायंकाळी देवीची पालखी विधिवत पूजा करून गावातून निघते. यात सर्व तरुण मंडळीचा उत्साह पाहण्यास मिळतो. देवीच्या पालखीच्या समोर कधीकधी लेझिमचा फड रंगतो. अशी ही दरवर्षी येणारी देवीची यात्रा व हनुमान उत्सव स्मरणात ठेवून हळूहळू भाविक आपापल्या कार्यक्षेत्रात आठवणी घेऊन मार्गस्थ होतात.